कालपासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने पुन्हा थैमान घातले आहे. म्हणजेच हातातोंडाशी आलेला घा अशा अवकाळी पावसामुळे पुन्हा भिजलेल्या अवस्थेत आहे. आपण पाहत आहोत की कापूस वेचणीला आला आहे. सोयाबीन सुद्धा काढणीचा हंगाम सुरू आहे. काही प्रमाणात मजूर न मिळत असल्यामुळे अजूनही शेतामध्ये कापूस आहे किंवा अशा परिस्थितीमध्ये जे अवकाळी पावसाने जे नुकसान केलं आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर झालं आहे. जसे की ओला कापूस पुन्हा भाव मिळत नाही, त्याचं ग्रेडिंग वगैरे कमी होऊन जाते. या विषयावर बोलताना आपल्याशी शेतकरी आपल्या व्यथा मांडत आहे. नमस्कार, मी निखिल राऊत, जवळचा शेतकरी आहे. माझं अतिशय खूप अतिवृष्टीमुळे माझ्या पराठीला काही बोंड नाही लागले आणि जे 2-4 लागले त्याच्यात पूर्णतः ओले झाले. त्यामुळे माझं खूप असं नुकसान झालेलं आहे आणि हे प्रशासन निस्ता थापा मारून आम्हाला मदत देऊ करतो. मदत एकही रुपयाची मिळाली नाही. हे लिंक करा, ते लिंक करा, याच्यातच शेतकऱ्याला मारत आहे. हे फडणवीस एक नंबरचा नालायक माणूस आहे आणि थापाडे आहे. त्यामुळे शासनाने मी हात जोडून विनंती करतो ढोपरापासून की या सरकारने आता तरी डोळे उघडावे. एवढ्या मोठ्या प्रमाणात माझं नुकसान झाल्यावर मदत द्यावी. फळबाग आहे, माझी पेरू आहे, आंबे आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यातही माझं खूप प्रमाणात पपईचं आंब्याचं नुकसान झालं, त्याचीही कोणतीही दाद घेतलेली नाही. टरबूज होतं माझं, एकही रुपया त्या टरबूजाचा झाला नाही. मी माझ्या पटवाऱ्याला नोंद घ्या म्हटलं तर त्यांनीही मला नुसती काकडीची नोंद घेतली आणि बाकी पिकाची नोंद घेतली नाही की त्याच्या आम्हाला परमिशन आली नाही म्हणे. फक्त आणि फक्त माल असन तरच आली म्हणे. पपईची व आंब्याची दाद घेतलेली नाही आहे माझी. आणि पेरूचंही या अतिवृष्टीमुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे. माझा पूर्ण पेरू गळलेला आहे. तरी या थापाड्या सरकारने माझी लवकरात लवकर मदत करावी ही विनंती. आपण पाहत आहोत एकीकडे अवकाळी पावसाचं पुन्हा थैमान आहे आणि अशा वेळेस शेतकऱ्यांवर एक मोठं संकट आधीच अतिवृष्टीमुळे कोसळलं होतं आणि पुन्हा अवकाळीने नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात खरोखर आपल्याला अश्रू पाहायला मिळत आहेत. राजनीती न्यूज यवतमाळ.